तर सगळ्यात आधी आपल्याला फिशला एक पूर्ण लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे सगळीकडे। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ देखील छान असं लावून घ्यायचं आहे। हिरवं वाटण देखील लावायचं आहे, ते म्हणजे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ह्याचं आपल्याला हिरवं वाटण करून पूर्ण फिशला लावून घ्यायचं आहे आणि एक 15 मिनिटानंतर आपल्याला फिश फ्राय करायला घ्यायचं आहे। तव्यामध्ये 2 पळ्या तेलामध्ये चेचून घातलेला लसूण घालायचा आहे, हिरवी मिरची देखील घालायची आहे आणि मॅरिनेट केलेल्या ज्या तुकड्या आहेत त्या एक एक करून आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि छान दोन्ही साइडनं अशा फ्राय करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता लिंबाचा रस आणि तेल साइडनं असं पूर्ण सुटलेलं आहे, तर हे पूर्ण आपल्याला ड्राय करायचं आहे। त्यानंतरच तुकड्या आहेत त्या पलटी करायच्या आहेत। तुकड्या पलटी करायला शक्यतो गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटानंतर तुकड्या पलटी करायच्या, कारण चालू गॅसमध्ये तुम्ही तुकडी पलटी करायला गेला तर ती तव्याला चिटकते। तर अशा प्रकारे तुम्ही दोन्ही साइडनं मस्त अशा तुकड्या फ्राय करून घ्या। तुकड्या फ्राय झाल्यानंतर वरून घालायची आहे कोथिंबीर आणि मस्तपैकी आपली फिश फ्राय इथे तयार झालेला आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून